आज मी तुम्हाला टॉप 10 कार सांगणार आहे, जे तुम्ही डोळे झाकून उचलू शकता. यातली कोणतीही जास्त रिसर्च करायची पण गरज नाही. फक्त तुम्हाला पाहायला लागेल, की माझं बजेट काय आहे आणि माझा पर्पज काय. मला डेली कम्युट आहे, हायवेवर जास्त आहे, माझी सेफ्टी मला जास्त पाहिजे. पण यातल्या कार तुम्ही कोणतीही उचलू शकता. टॉप 10 फेब्रुवारी महिन्यात जास्त सेल झालेल्या कार्स आहेत या. आणि यात नंतर पण तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर मला फॉलो करून DM करा. मी पर्सनली तुम्हाला तिथं मेसेज करून सांगेल, की बाबा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्हाला कोणती कार बेस्ट असेल. ओके, तर पहिली कार असणार आहे टाटाची नेक्सॉन, जी सर्वात टॉपला आलेली आहे. 19,430 युनिट सोल्ड आउट झालेले आहे. टाटा नेक्सॉन तुम्ही डोळे झाकून हमखास उचलू शकता, जर तुमचा मायलेजचं तुम्हाला जास्त कन्सर्न नसेल. ओके, तुम्हाला स्टॅबिलिटी हायवेवर जास्त वगैरे पाहिजे असेल तर टाटा नेक्सॉन डोळे झाकून उचला. 11 लाखापर्यंत आरामात प्युअर प्लस व्हेरियंट मिळून जातं, जे माझ्याकडे पण आहे. त्यानंतर मारुती सुझुकी डिझायर, टूर्स अँड ट्रॅव्हलसाठी जास्त पाहिजे असेल किंवा इव्हन पर्सनल यूजला पण आता डिझायर एक नंबर झालेली आहे. तुम्ही 100% डिझायरकडे पण लक्ष देऊ शकता. ब्लाइंडली तुम्ही उचलू शकता तुमच्या पर्पज आणि तुमच्या पर्पजमध्ये बसत असेल तर. त्यानंतर टाटाची पंच, मायक्रो SUV पाहिजे, कमी बजेटमध्ये पाहिजे तर टाटाची पंच डेफिनेटली तुम्ही उचलू शकता, जी 3 नंबरला आलेली आहे. जवळपास 18,748 युनिट सोल्ड आउट झालेले आहेत. त्यानंतर क्रेटा ही 4 नंबरला आहे, जी ज्यांचं बाबा बजेट 17 लाखाच्या वरती आहे आणि प्रीमियम कार वगैरे पाहिजे, SUV पाहिजे, त्यांसाठी क्रेटा तुम्ही डोळे झाकून उचलू शकता. यानंतर ब्रेझा पण चांगली आहे. ओके, मारुती सुझुकी आणि ब्रेझा आणि नेक्सॉनमध्ये कॉम्पिटिशन दरवेळेस असतं, पण ब्रेझा पण तुम्हाला कधीच असं बाबा हे नाही करणार किंवा डिसअपॉइंटमेंट करणार असं नाहीये. 5 नंबरला ब्रेझा पण लोकांनी घेतलेली आहे सगळ्यात जास्त, तर ब्रेझा पण तुम्ही डोळे झाकून उचलू शकता. त्यानंतर एर्टिगा, ज्यांना 7 सीटर पाहिजे, एर्टिगा डोळे झाकून उचला, जी 6 नंबरला आलेली आहे. त्यानंतर मारुती सुझुकीची वॅगनर. ओके, वॅगनर ज्यांचं कमी बजेट आहे त्यांच्यासाठी वॅगनर 100% फायदेशीर राहणार आहे, ज्यांचं डेली कम्युट ऑफिस वगैरे त्यांच्यासाठी. त्यानंतर मारुती सुझुकीची स्विफ्ट, ओके, नॉर्मल स्विफ्ट, ही पण जवळपास 8 नंबरला आलेली आहे. 14,833 युनिट सोल्ड आउट झालेले. आणि स्विफ्ट तुम्हाला माहिती किती त्याचा रोड प्रेझेन्स आहे, तर तुम्ही स्विफ्ट पण डेफिनेटली उचलू शकता, तुम्हाला डिसअपॉइंटमेंट नाही करणार. 9 नंबरला स्कॉर्पिओ, आता ज्यांना मोठी बाबा फॅमिली वगैरे थोडंसं भारी पाहिजे तर त्यांसाठी स्कॉर्पिओ तुम्ही डोळे झाकून उचलू शकता, जे 9 नंबरला आहे. 17,600 युनिट सोल्ड आउट झालेले आहेत, 665. त्यानंतर बलेनो तर तुम्हाला माहिती आहे रोड प्रेझेन्स. बलेनो 10 नंबरला आहे. मागच्या पण जवळपास 6 महिन्यात ती टॉप 10 मध्ये राहिलेली आहे. तर बलेनो पण तुम्ही उचलू शकता. मायलेज वगैरे या तुमचा जर पर्पज त्यात बसत असेल, ओके, तुम्हाला सेफ्टी डिसेंट वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही बलेनो पण उचलू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. यानंतर पण तुम्हाला काही क्वेश्चन असतील तुमच्या रिक्वायरमेंट पर्पजच्या नुसार, की बाबा ही गाडी घेऊ का ती गाडी घेऊ, फॉलो करा आणि मला DM करा. मी डेफिनेटली तुम्हाला तिथं मदत करेल. आणि आपल्या चॅनलला 100% फॉलो करा आणि बाकीचे व्हिडिओज पहा आणि मित्रांसोबत शेअर करा ज्यांना कार घ्यायची आहे त्यांच्यासाठी. ओके, थँक्यू, हॅव अ गुड टाईम, बाय.